तर नमस्कार मंडळी, आजचा आपला टॉपिक आहे की आपण फक्त आणि फक्त 15 दिवसामध्ये 1K सबस्क्रायबर पूर्ण करणार आहोत म्हणजे 100% पूर्ण करणार आहोत। त्याच ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही पॉईंट स्किप करू नका। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं वीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये। तर माझ्या चॅनलवर 1100 सबस्क्रायबर झाले आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे मी कसे पूर्ण केले। माझ्या 2-4 चुका अशा झाल्या होत्या की मी काही वेळेस म्हणजे चॅनलवर ॲक्टिव्ह नसल्यामुळे माझे आतापर्यंत 1100 सबस्क्रायबर थांबलेले आहे आणि इथून पुढे लवकर ग्रो होईल। तो जो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे तो मी पण फॉलो करणार आहे। तर माझ्यासोबत जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनी पण नक्की फॉलो करा, नक्की रिझल्ट मिळेल। तर सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला आता 3 पॉईंट सांगणार आहे। ते 3 पॉईंट तुम्ही जर फॉलो केले तर तुमचं चॅनल पण 1K लवकरात लवकर पूर्ण करेल। लवकरात लवकर म्हणजे फक्त 15 दिवसात पूर्ण करेल। 3 पॉईंट कोणते ते ऐका। तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर रोज ॲक्टिव्ह राहा। रोज 2-3 तरी शॉर्ट्स टाका, त्यापेक्षा जास्त टाकले तरी चालतील, पण आपला कंटेंट कोणता घेतला आपण तो निवडा। रॅन्डम कोणताही कंटेंट टाकू नका। रॅन्डम कंटेंट टाकून माझी पण चूक झाली होती, पण रॅन्डम कंटेंट एवढा चालत नाही। पहिले सुरुवातीचे 5 दिवस तुमचे बोरिंग जातील यूट्यूब चालू केल्या तेव्हा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही, किंवा एखाद्या वेळेस एखाद्याच्या लकीली येऊ पण शकतात, पण आले तरी 1K 2K पर्यंतच येतात, त्याच्यासमोर काही येत नाही। म्हणून तुम्ही नर्वस होऊ नका, डिमोटिवेट होऊ नका। पण एकदा आपल्या चॅनलवर एखादा व्हिडिओ असा व्हायरल जातो की त्यातच आपले छान व्ह्यूज पण येतात, सबस्क्रायबर पण वाढतात। म्हणून सगळ्यात पहिला पॉईंट तर तुम्ही रोजच्या रोज 15 दिवस चॅलेंज एक्सेप्ट करा आणि 15 दिवस रोज ॲक्टिव्ह राहा। 15 दिवसामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहिले तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही। यूट्यूब पण आपली म्हणजे रेग्युलॅरिटी चेक करतं की हा यूट्यूबर आहे, हा नवीन म्हणजे येतोय की जातोय की चालू करतोय निघून जातोय, असं काही होतंय का बघतो। म्हणून तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्ह राहा। रोज जर तुम्ही ॲक्टिव्ह राहिले तर एक अल्गोरिदमला चांगला मेसेज जातो आणि तो स्वतःहून आपला व्हिडिओ व्हायरल करायला लागतो, आणि व्हिडिओ व्हायरल गेला की आपले सबस्क्रायबर ॲटोमॅटिकली वाढायला चालू होतात। म्हणून मी तुम्हाला सांगते की सगळ्यात फर्स्ट पॉईंट म्हणजे रोज चॅनलवर ॲक्टिव्ह राहा। तो स्वतःहून तुमचे व्हिडिओ व्हायरल करायला चालू करतो, कारण तेव्हा त्याला कळतं की हा यूट्यूबर आहे, तर हा रॉयल आहे, हा रेग्युलर करायला बघतोय, हा म्हणजे खूप मेहनती आहे, असं त्याला समजतं। कारण आपण एक दिवस काम केलं आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिलं तर आपल्यावर कोणी ट्रस्ट करत नाही। तसंच या यूट्यूबच्या अल्गोरिदमचा आहे, तो पण आपल्यावर ट्रस्ट करत नाही। म्हणून आपण सगळ्यात पहिला पॉईंट नोट करून घ्या की ॲक्टिव्ह राहायला पाहिजे रोज। 15 दिवसाचं तुम्ही चॅलेंज हे करा। 15 दिवसाचं एखादा 2 दिवस मागं पुढे होईल, कारण तुम्ही सुरुवातीला प्रॉपर कंटेंट नसतं, प्रॉपर थंबनेल बनवत नसता, म्हणून ते 1-2 दिवस मागं पुढे होईल। पण 15 दिवस असं पकडून चला की 15 दिवसामध्ये आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण होणार म्हणजे होणारच। पण आपल्याकडं पण तसे कंटेंट पाहिजे, काहीतरी कंटेंट म्हणजे तुम्ही डेली ब्लॉग घ्या, फनी ब्लॉग घ्या, तुम्ही रुटीन घ्या, तुम्ही बेबी ब्लॉग घ्या, काही घ्या, पण रेग्युलर त्याच कंटेंटवर रोज अपलोड करा। आणि क्लिअरिटी पण व्यवस्थित ठेवा, कॅमेरा अँगल व्यवस्थित ठेवा। असं काही नाही की तुम्ही आयफोनमध्ये शूट करा वगैरे, असं काहीच नाही। तुम्ही अँड्रॉईडमध्ये पण शूट करा, पण प्रॉपरली दाखवा। जे लोकांना बघायचं आहे, जे तुम्हाला दाखवायचं ते प्रॉपरली दाखवा। तेव्हाच कुठेतरी आपल्या ऑडियन्सला वाटेल की नाही हा म्हणजे व्यवस्थित दाखवतोय, असं तसा ट्रस्ट आला पाहिजे समोरच्याला। आणि फेक गप्पा मारून काही ट्रस्ट येणार नाही आहे। म्हणून जे काय आहे ते ओरिजिनल दाखवा, जे काय आहे ते ओरिजिनल करा, तेव्हाच कुठेतरी आपल्याला आपले रॉयल ऑडियन्स भेटतील। आणि जेव्हा रॉयल ऑडियन्स भेटतात तेव्हा आपलं चॅनल ॲटोमॅटिकली ग्रो व्हायला चालू होतं। म्हणून तुम्ही रेग्युलरली 3 किंवा 4 शॉर्ट्स अपलोड करा, आणि ते शॉर्ट्स असे अपलोड करा म्हणजे आता एक अपलोड केला लगेच अर्ध्या तासाने दुसरा अपलोड करा, असं अजिबात चालणार नाही। तुम्ही सकाळी जर 7ला अपलोड केला तर दुपारी 10ला करा, म्हणजे 7 नंतर 10ला 3 तासानंतर अपलोड करा, नंतरचा 1 वाजता अपलोड करा, नंतरचा 3 वाजता करा, नंतरचा 6 वाजता करा। असं तुम्ही अपलोडिंग टायमिंग ठेवला 3-4 तासाचा गॅप, तरच तुम्हाला ऑडियन्स भेटतील। कारण लगेचच्या लगेच तुम्ही अपलोड करत राहिले दिवसातून कधी पण 3-4, तर ते काही जमणार नाही। म्हणजे प्रॉपर फॉर्मॅट ठेवा की आपल्याला कधी अपलोड करायचं आहे, कधी नाही, ते प्रॉपर फॉर्मॅट ठेवला तरच तुमच्या चॅनलला रॉयल ऑडियन्स भेटतील। आणि समोरचं कोणीतरी असं म्हणजे त्यांना पण वाटेल की नाही हे रोज टाकते ह्या टायमाला, तर चला मग आपण बघूया, असं
कोणातरी एक्साइटमेंट झाली पाहिजे तुमचे व्हिडिओ बघण्याची. म्हणून तुम्ही ना फर्स्ट पॉईंट तर तुम्ही पाहिलंच की ॲक्टिव्ह राहा. सेकंड पॉईंट तुम्ही प्रॉपर टायमिंग ठरवा आणि त्या टायमिंगवरच व्हिडिओ अपलोड करा. दिवसातून तुम्ही 3 करताय, आज 3 केले तर उद्या 4 करणार असं नाही. आज 3 केले उद्या पण 3च करा, पण सेम टायमिंगलाच करा. टायमिंग खूप महत्त्वाचा असतो. टायमिंगवर व्हिडिओ अपलोड केले की आपले ऑडियन्स तेव्हा ॲक्टिव्ह असतात. आणि यूट्यूबचं ठरलेलं असतं, तुम्ही जर बेबी ब्लॉग बनवत आहात, तुम्ही जर फॅमिली ब्लॉग बनवत आहात, तुम्ही जर बेबी ब्लॉग किंवा फॅमिली ब्लॉग, डेली ब्लॉग असं काहीतरी बनवत आहात, तर यूट्यूबचं ठरलेलं असतं तो अशाच लोकांना आपला व्हिडिओ दाखवतो ज्यांना बेबी ब्लॉग पाहायला आवडतात. तुम्ही जर बेबी ब्लॉग क्रिएटर असाल तर तो बेबी ब्लॉगवाल्यालाच तो व्हिडिओ दाखवतो. म्हणून तुम्ही रेग्युलर एकच कंटेंट ठेवा, तेव्हा तुमचा व्हिडिओ व्हायरल जाईल. नाही तर तुम्ही आज जर तुम्ही बेबी ब्लॉग टाकताय, उद्या फनी ब्लॉग टाकताय, परवा तुम्ही डेली रुटीन टाकताय, तर मग अशाने तुमचं चॅनल कधीच म्हणजे लवकरात लवकर तर जाऊ शकत नाही कधीच बनण्यापेक्षा. म्हणून ना आपला फिक्स पॉईंट असला पाहिजे की आपण कुठे म्हणजे काय अपलोड करणार, कधी अपलोड करणार, हे सगळ्यात हे 2 पॉईंट तर तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आणि तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट आपलं थंबनेल. सगळ्यात महत्त्वाचं आपलं थंबनेल आहे. कारण जेव्हा लॉंग व्हिडिओबद्दल बोलते मी आता, लॉंग व्हिडिओमधून आपल्याला सबस्क्रायबर एवढे काही भेटत नाही, पण लॉंग व्हिडिओमधून ना आपल्याला रॉयल सबस्क्रायबर भेटतात, वॉच टाईम भेटतो. आणि वॉच टाईम भेटला की आपल्या चॅनल ॲटोमॅटिक मॉनिटायझेशनच्या जवळ जातं. म्हणून थंबनेल ना लॉंग व्हिडिओसाठी खूप महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवता तेव्हा त्या फील्डमध्ये जेव्हा त्या यूट्यूब पेजवर तुमचा व्हिडिओ येईल वरती, ते थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल तर कोणी पण क्लिक करेन आणि बघेल की ह्या व्हिडिओमध्ये काय आहे. कारण थंबनेलवरच तुम्ही दिलेलं असतं सगळे की या व्हिडिओमध्ये काय आहे. मग सगळ्यांना अशी क्युरिओसिटी असते की नाही बाबा बघा ह्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही. म्हणून ना सगळ्यात मला वाटणारा तरी सगळ्यात महत्त्वाचा थंबनेलच आहे लॉंग व्हिडिओमध्ये. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आपल्याला थंबनेल बाहेरून घेता येत नाही. लॉंग व्हिडिओमध्ये आपण बाहेरून घेऊ शकतो. मग शॉर्ट व्हिडिओमध्ये ना जे असं आपण डेली ब्लॉगमध्ये असं काहीतरी असं लोकांना बघा वाटेल, तिथं नेऊन तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते थंबनेल घ्या. म्हणजे ते थंबनेल बी समोरच्यांना वाटेल की हे अट्रॅक्टिव्ह आहे आणि याच्यात काहीतरी आहे बघण्यासारखं. आणि थंबनेलसोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅप्शन आणि टेक्स्ट टाकताना पण तुम्ही अशी क्युरिओसिटी निर्माण करा समोरच्याला की ह्या व्हिडिओमध्ये काय आहे नक्की बघण्यासारखं. आणि कॅप्शन टाकताना पण असंच काहीतरी हे करा की समोरच्यांना वाटलं पाहिजे नक्की ह्या व्हिडिओमध्ये काय आहे बघण्यासारखं. आणि खरंच त्याच्यात एखादा पॉईंट असा ठेवा की याच्यात शेवटला तुम्ही स्टार्टिंगला तुम्ही सांगा की मी हे सांगणार आहे शेवटला, माझ्यासोबत असं घडलं तसं घडलं. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही शेवटला दाखवा, म्हणजे शेवटपर्यंत ऑडियन्स टिकतील तुमच्या व्हिडिओमध्ये. म्हणून ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, तरच तुमचे 15 दिवसात 1K सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे तो छान प्रकारे ग्रो होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा माझ्या याच्यातून तुम्हाला जास्त काही माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा की हे असं केलं ना असं होतं. मला खूप छान वाटेल, कारण मी पण अजून काही एवढे मोठी यूट्यूबर्स बनलेली नाही आहे. माझे पण अजून 1100 सबस्क्रायबर आहेत. पण मला जी माहिती आहे म्हणलं ती तुमच्यासोबत शेअर करावी. आणि काही चुकलं असेल तर सॉरी, आणि काही बरोबर असेल तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्रायबर आणि कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूया ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आणि एवढं सगळं बोलेपर्यंत माझं बाळ माझं सगळं ऐकत होतं. बाळा म्हण बरं, लाईक करा, अजून शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, मम्माच्या व्हिडिओला आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.